सोलापूर डीजे मुक्त सोलापूर या चळवळीने वेग घेतलेला असतानाच श्री वीरशैव मडिवाळेश्वर रथोत्सव मिरवणुकीत सहभागी मंडळांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। 2 वेळा सूचना देऊनही पुन्हा आवाज वाढवणाऱ्या मंडळांवर जेलरोड पोलिसांनी कारवाई केली आहे। यामध्ये मंडळाचे अध्यक्ष तसेच डीजे चालकावर मिरवणूक मार्गावरील रहिवाशांना त्रास होऊन जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले। शहरात 18 ऑगस्ट रोजी वीरशैव मडिवाळेश्वर मिरवणूक काढण्यात आली। जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसबी मंडळाला अटी आणि शर्ती घालून परवानगी दिली होती। सायंकाळी 6च्या सुमारास ट्रॅक्टरवर साऊंड लावून महेंद्रकर ज्वेलर्स समोर मराठी व हिंदी गाणे वाजवले जात होते। त्यावेळी पोलिसांनी आवाजाची मर्यादा तपासली तेव्हा 80.6 डेसिबल इतका आवाज नोंदला गेला। त्यानंतर मिरवणूक मार्गावरील कुचन नगरजवळ मंडळाची मिरवणूक आली असता डीजेचा आवाज पुन्हा वाढल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी तपासणी केली। त्यावेळी 110.3 डेसिबल इतका आवाज नोंदला गेला। आवाजाची मर्यादा वाढवून सामान्य लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याविषयी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केली, परंतु त्याकडे दुर्लक्ष करून आवाज वाढवल्याचे तपासणीत समोर आले। 18 ऑगस्ट रोजी निघालेल्या श्री वीरशैव मडिवाळेश्वर रथोत्सव मिरवणुकीत भगवे राजे प्रतिष्ठान मंडळाने 3 वेळा आवाजाची मर्यादा ओलांडली। 2 वेळा सूचना देण्यात आली, परंतु दाजी पेठ आणि पद्मशाली चौक येथे आल्यानंतर मंडळांनी आवाज वाढवल्याचे तपासात समोर आले। या प्रकरणी प्रकाश सिद्धराम केंचगुंडी वय 30, डीजे चालक किरण रमेश अन्नलदास वय 25, विशाल कानकुर्ती वय 30 सर्व राहणार सोलापूर व डीजे चालक ओंकार प्रकाश सोनवणे वय 23 राहणार कवठे महाकाळ सांगली यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे।